अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एक पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी आपल्याला उपवासालाही आपण खाऊ शकतो. चला तर मग या रेसिपीकडे वळूया. इथे मी एका कढईमध्ये हिरवे मूग घालून हे मी 10 ते 12 मिनटं छान असे भाजून घेणार आहे. प्रोटीन्स, फायबर, फॉलिक ॲसिड, अँटीऑक्सिडंट, फॉस्फरस या सगळ्यांनी परिपूर्ण असणारा पदार्थ म्हणजे मूग. मोड आलेले मूग हे पचायला हलके असतात आणि मोड आलेल्या मुगामध्ये प्रोटीन्सही भरपूर प्रमाणात असतात. इथे मूग खरपूस भाजून घेणार आहे, कारण नंतर मी ज्यावेळेला याचं मिक्सरवर पीठ करेन त्यावेळेला मी पीठ पुन्हा भाजून घेणार नाही आहे. त्यामुळे इथे मी आता गॅस मंद आचेवर ठेवला आहे आणि हे मूग मी छान लाल रंग येईपर्यंत भाजून घेतले. हे बघा, आपला आता मुगाचा कलरही बदललेला आहे. हे आपले मूग आता छान भाजून झालेले आहेत. हे मी एका ताटामध्ये काढून घेतले आणि 15 मिनटं थंड करत ठेवले. 15 मिनटानंतर हे मूग मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडेसे क्रश करून घेणार आहे. इथे मी मिक्सर 1-2-3 वेळा उलट्या बाजूनी फिरवून घेणार आहे. हे क्रश केलेले मूग त्या सुपामध्ये काढून घेतले आणि पाकडून सालं वेगळी करून याची डाळ एका ताटामध्ये ओतून घेतली. आता ही डाळ मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून याचं पीठ तयार करून घेते. हे बघा, अशा पद्धतीनं मी ही डाळ मिक्सरला लावून याचं थोडंसं जाडसर असं पीठ लावून घेतलं आहे. आता इथे एका कढईमध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ घालून हे थोडेसे परतून घेते. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे आपल्या शरीरासाठी हे लाभदायक असतात. आता इथे मी छोटी अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आणि मोठी 1.5 वाटी गूळ घालून घेतला. पाण्याचं प्रमाण आपल्याला इथे थोडंसंच ठेवायचं आहे, नाहीतर आपलं लाडवाचं मिश्रण पातळ होऊ शकतं. इथे मी गूळ 1.5 वाटी घेतलेला आहे आणि मुगाचं पीठ मी 2 वाट्या घेणार आहे. गुळामध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, B1, B2, B5, आयर्न, कॉपर, झिंक, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हे सगळेच घटक आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की हे लाडू आपल्यासाठी पौष्टिक आहेत. आता ह्या पाकाला एक उकळी आलेली आहे. इथे मी 1 तरी किंवा 2 तरी पाक करून घेणार नाही आहे. हा गूळ पाण्यामध्ये वितळल्यानंतर आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेणार आहोत. आता इथे मी 2 चमचे जे पांढरे तीळ भाजून घेतले होते ते घालून घेतले. अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घातले आणि अर्धी वाटी काजू घालून घेतले. इथे मी 1 वाटी सुकं खोबरं घालून घेतलं. तुम्ही ते ओल्या नारळाचा म्हणजे ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता, पण ओल्या खोबऱ्याचे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत, म्हणून मी इथे सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घालून घेतलं आणि मंद गॅसवर हा पाक मी उकळी यायला ठेवून दिला. मुगापासून आपण खिचडी बनवू शकतो, फळण बनवू शकतो. याचे पापडही छान होतात आणि याचे उपवासाला आपण डोसेही बनवू शकतो. आपला पाक जर जास्त पुढे गेला म्हणजे चिकट झाला तर लाडू थंड झाल्यानंतर घट्ट होतात. त्यामुळे एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं. इथे मी सगळं पीठ घातलेलं नाही आहे, कारण आपण जसं लागेल तसं पीठ इथे घालून घ्यायचं आहे. इथे आपल्याला अजून थोडंसं पीठ लागणार आहे, कारण आपलं हे मिश्रण थोडं पातळ वाटतं आहे. आता इथे थोडं शिल्लक ठेवलेलं पीठ होतं ते मी इथे घालून घेते. हे बघा, अशा पद्धतीनं मी राहिलेलं पीठ होतं ते घालून घेतलं आणि हे सगळं ढवळून मिक्स करून घेते. हे मिश्रण जसजसं थंड होत जाईल तसतसं जवळ यायला लागतं.
आत्ता तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटतं, पण एक 5 मिनिटांनी हे मिश्रण जाड झालेलं किंवा सुकं झाल्यासारखं दिसून येईल. आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित ढवळून झालेलं आहे. इथे मी हाताला तूप लावते आणि याचे लाडू वळून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीनं आपण हे लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्ही एका हाताने किंवा दोन्ही हाताने हे लाडू वळू शकता. गुळाचा जेव्हा पाक तयार झाला होता तेव्हा मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतली होती. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. पाणी मात्र छोटी अर्धी वाटीच घालून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं आपले हे लाडू छान असे मस्त तयार झालेले आहेत. हे लाडू आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असतात. तुम्ही हे लाडू उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता. तुम्ही जर उपवासाला पांढरे तीळ खात नसाल तर पांढरे तीळ स्किप केले तरी चालतात. हे बघा, अशा पद्धतीनं आपले हे लाडू मस्तपैकी तयार झालेले आहेत.